संशोधनाला पूरक नसणे, वातावरण नसणे, पुरेसे आर्थिक बळ नसणे, मुळात संशोधनासाठी आवश्यक असलेली कल्पकता नसणे आणि याची अनेक कारणे असल्याने काही संशोधन शैक्षणिक संस्था केले जाते त्या औद्योगिक जगापर्यंत पोहोचवायचे असेल तर त्यावरील बौद्धिक संपदा आरक्षित करणे हे अत्यंत गरजेचे आहे. बौद्धिक संपदा आणि विशेषतः पेटंट्स ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची मालमत्ता समजली जाते. याकरिता मराठा विद्याप्रसारक समाजाच्या वतीने प्रज्ञा या बौद्धिक संपदा केंद्राची स्थापना मराठा विद्याप्रसारक समाजाच्या फार्मसी विद्यालयात करण्यात येत असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी सांगितले. या केंद्राचे उद्घाटन बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन या दिवशी जगप्रसिद्ध संशोधक पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या शुभ हस्ते आणि महाराष्ट्र कॉलेज कॉर्पोरेशन चीफ मेंटर विवेक सावंत यांच्या उपस्थितीत होणार आहे. मराठा विद्याप्रसारकच्या IMRT व्यवस्थापन संस्था येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्याकरिता नाशिक परिसरातील महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आणि औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, संचालक ॲडव्होकेट संदीप गुळवे, डॉक्टर प्रसाद सोनवणे, समन्वयक मृदुला बेळे, फार्मसी विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप डेरले तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. नमस्कार, मी प्रोफेसर विजय प्रसाद अवस्थी, भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्र प्रांत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मराठा शिक्षण प्रसारक समाज आणि भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या संयुक्त विद्यमानं एक दिवसाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा नाशिक जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, परीक्षा विभागाचे प्रमुख तसेच IQAC कोऑर्डिनेटर आणि शिक्षण संस्था चालक या सर्वांसाठी ही आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रामध्ये राज्याचे मुख्य शिक्षण सचिव विकास रस्तोगीजी तसेच शैलेंद्र देवळांकर आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे आणि तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन विविध समांतर सत्रांमध्ये या ठिकाणी होणार आहे. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सद्यस्थितीत जाणवत असणाऱ्या अडचणी, काही शंका असतील त्याच्या संदर्भात या ठिकाणी खूप विस्तृत विचारविमर्श या माध्यमातून होणार आहे. भारतीय ज्ञान परंपरा या संदर्भातलं एक विशेष सत्र या कार्यशाळेचं एक विशेष वैशिष्ट्य असणार आहे आणि विविध प्रश्नांवरती तसेच शंकांवरती मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये सर्वांना होणार आहे. मराठा शिक्षण प्रसारक संस्थेचे माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे आणि भारतीय शिक्षण मंडळाचे श्री महेशजी दाबक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित केली आहे. सर्वांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा या निमित्तानं अशी विनंती मी सर्वांना करतो. धन्यवाद. पेटंटला अलीकडे फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आपल्याला माहिती की कुठल्याही शेतीमध्ये असणाऱ्या ज्या काही प्रॅक्टिसेस आहेत किंवा अणुवैज्ञानिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या सोडून इतर क्षेत्रामध्ये जिथं जिथं आपल्याला कमर्शियली एखाद्या गोष्टीचा वापर करता येतो किंवा उपयोग होऊ शकतो अशा सगळ्या गोष्टीचं स्वामित्व किंवा पेटंट हे आपल्याला घेता येतं. उदाहरण द्यायचं असेल तर आपण सध्या गाडीमध्ये बसल्यानंतर जो सीट बेल्ट लावतो त्या सीट बेल्टचं सुद्धा पेटंट एका कुठल्या तरी कंपनीला मिळालेलं आहे आणि कुठली कंपनी मग ती टाटाची असो किंवा इम्पोर्टेड मर्सिडीज असो कुठल्याही गाडीमधल्या जो सीट बेल्ट जो लावला जातो सीट बेल्ट तर त्या सीट बेल्ट जेव्हा ती कंपनी ती गाडी मॅन्युफॅक्चर करत असताना तो जेव्हा वापरते तेव्हा त्याचं जे काही पर्सेंटेज ठरलेलं आहे पेटंटमध्ये किंवा त्याचे कॉपीराईट जे असतील त्या पद्धतीने त्याला ते पैसे हे दिले जातात. अशा प्रकारे अलीकडे या गोष्टीला अतिशय महत्त्व आलेलं आहे. शैक्षणिक गरजा, संशोधन या सगळ्या गोष्टींचा फायदा या IPCLच्या माध्यमातून आपल्याला होणार आहे आणि याला आपण नावसुद्धा अतिशय छान प्रज्ञा असं नाव दिले. प्रज्ञा IPCL सेंटर फॉर प्रमोशन रिसर्च अँड अवेअरनेस ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज. थोडक्यात मराठीमध्ये बौद्धिक संपदा केंद्र स्थापन करतो आहोत. आमच्या संस्थेचं जे फार्मसी कॉलेज आहे त्या कॉलेजमध्येच आपण एक कक्ष तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये येत्या 28 तारखेला जो राष्ट्रीय विज्ञान दिन आहे त्याच दिवशी म्हणजे योगायोग खूप चांगला आहे की राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी जगप्रसिद्ध संशोधक पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या शुभ हस्ते
हा कार्यक्रम होणार आहे. ही खरं म्हणजे नाशिकच्या शिक्षण क्षेत्रामधली एक अतिशय मोठी घटना आहे. एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे हे संशोधक आपल्याकडे इथे येत आहेत संस्थेमध्ये आणि त्याचं ओपनिंग होतं आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाला आपले MKCL महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे विवेक सावंत जे आपल्या नाशिकचे जे आपल्याला माहिती असेल कदाचित ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि MBBचं जे IMRT कॉलेज आहे थोरात हॉलच्या समोर त्या ठिकाणी तो कार्यक्रम 11 वाजता संपन्न होणार आहे. तर याच्यात या सुद्धा नाशिक परिसरातील सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक असतील, विद्यार्थी असतील, प्राचार्य असतील, या सगळ्यांनी या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी विनंती सुद्धा या निमित्तानं मी इथे करतोय. पेटंट ही आपल्याकडे आजच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाची मालमत्ता समजली जाते. पेटंटचे रक्षण करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना आता बौद्धिक संपदा विभाग तयार होत आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये मात्र अजूनही अशा प्रकारची काही हालचाल झालेली दिसत नाही. त्याच्यात औदासीन्य दिसतंय. याचं कारण की याच्याबद्दलची जी काही माहिती आहे ती आत्तापर्यंत या शैक्षणिक क्षेत्रामध्ये झालेली नाही आणि खर्च पण त्याला बराच येत असतो. त्यामुळं पेटंट फाईल करणे, त्याच्यानंतर त्याची फी जी आहे ती साधारणतः 8 ते 10 हजार असते. त्याच्यानंतर पुढचे 20 वर्ष त्याला मेंटेनन्स फी देखील दरवर्षी भरावी लागते आणि योग्य सल्लागार सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध नसतात. त्यामुळं जे काही आपले प्राध्यापक मंडळी त्यांना इच्छा असून सुद्धा या प्रकारामध्ये बौद्धिक संपदा घेता येत नाही किंवा करता येत नाही. ही उणीव आपण लक्षात घेऊन हे काम करतोय. सगळ्यात महत्त्वाचे विद्यार्थी सुद्धा आपल्याला वाटतं की विद्यार्थी काय करत असेल, परंतु आपल्याकडे जे काही अतिशय हुशार विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा अशा प्रकारचे पेटंट्स फाईल करण्याची इच्छा व्यक्त केलेली. काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी असे पेटंट्स फाईल्स पण केलेले आहेत. तुम्ही जर आपले विज्ञान प्रदर्शन जर जे होतात तालुका स्तरावरचे, जिल्हा स्तरावरचे, म्हणजे हायस्कूलचे सुद्धा किंवा महाविद्यालयीन स्तरावर होणारे, तिथे जर तुम्ही कधी जर व्हिजिट केली तर विद्यार्थी अतिशय चांगले प्रोजेक्ट्स तयार करत असतात. आणि त्यानंतर एक रिक्वेस्ट फॉर एक्झामिनेशन फाईल करायला लागते. ती फाईल केल्यानंतर ते एक्झामिन होतं आणि झालं तर ग्रँट होतं. पण आपल्याकडे लोकांना असं वाटतं की जसं रिसर्च पेपर पब्लिश झाला तसं पेटंट पब्लिश झालं की झालं. जर तुम्ही 1 वर्षामध्ये रिक्वेस्ट फॉर एक्झामिनेशन फाईल केली नाही तर ते पेटंट अबॅन्डन होतं. पण मला माहिती आहे, मी अनेक प्राध्यापक असे पाहिले जे वर्षानुवर्ष त्यांच्या CV मध्ये पेटंट ॲप्लिकेशन नंबर घेतात. तर असे अनेक मिथ्स आहेत. ते एज्युकेशनच दिलं जातं. त्यामुळे आम्ही तसा अवेअरनेस जनरेट करणं, IP क्लिनिक्स म्हणजे आठवड्यातला 1 दिवस वॉक इन IP क्लिनिक असेल आणि प्लस मग ड्राफ्ट करणं, फाईल करणं. IPOच्या वेबसाईटवर फाईलिंग करायला लागतं. त्यासाठी तुम्ही रजिस्टर्ड पेटंट अटॉर्नी असणं आणि त्याचं प्रोसिक्युशन्स असतात, हिअरिंग्स असतात. ते सगळं अंडर प्रूफ होईल. शक्य झालं तर आम्ही काही संस्थांशी असे टायअप्स करतोय की काही पेटंट्स कमर्शियलाइज करता येतील त्यासाठी मदत करणाऱ्या NRDC किंवा RGSTC सारख्या संस्था त्यांची पण मदत घेतो. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मृदुला वेळे. मी मविप्रच्या फार्मसी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. मराठा विद्याप्रसारक समाजातर्फे एक अतिशय नवा उपक्रम आम्ही सुरू करत आहोत. त्याचं नाव प्रज्ञा. त्याचा फुल फॉर्म आहे सेंटर फॉर प्रमोशन रिसर्च अँड अवेअरनेस ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अँड इनोव्हेशन. या संस्थेमार्फत आम्ही मराठा विद्याप्रसारक समाजामधले सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचं जे रिसर्च होतं त्यावरती जे पेटंट फाईल करण्यायोग्य रिसर्च असेल त्यावरती पेटंट्स करायला त्यांना मदत करणार आहोत. साधारणपणे एखाद्या पेटंटची अटॉर्नीची फी एक पेटंट फाईल करण्यासाठी 50,000 ते 1,00,000 इतकी असते आणि त्याशिवाय पेटंट ऑफिसेसच्या फीज असतात 8 ते 10,000 रुपये. तर मराठा विद्याप्रसारक समाजाचे प्राध्यापक आणि स्टुडंट्स यांच्यासाठी कन्सल्टेशनची काहीही फी असणार नाही आणि त्यानंतर पेटंट ऑफिसेसच्या ज्या फीज असतात आणि पहिले 5 वर्ष पेटंट मेंटेन करण्याची जी फी असते त्यातली अर्धी फी ही मविप्र बेअर करणार आहे. त्यामुळे जेमतेम 4,000 ते 4,500 रुपये एवढ्या खर्चामध्ये प्राध्यापक आणि स्टुडंट्सचं पेटंट फाईल करून होईल आमच्या सेलतर्फे. याशिवाय इथे दर आठवड्यातून 1 दिवस वॉक इन पेटंट क्लिनिक्स घेतले जातील ज्या दिवशी कोणीही येऊन
त्यांच्या शंकांचं निरसन करू शकेल. पेटंट अवेअरनेससाठी वेगवेगळे सेशन्स घेतले जातील आणि मिळालेल्या पेटंटेड टेक्नॉलॉजीज बाहेर विकल्या जाव्यात ह्यासाठी पण प्रयत्न केले जातील. ह्या ज्या सेलच्या सेवा आहेत त्या मराठा विद्याप्रसारक समाजाबाहेरच्या अकॅडमिक इन्स्टिट्यूट्ससाठी सुद्धा अतिशय सवलतीच्या दरात उपलब्ध असतील. त्याशिवाय कृषी क्षेत्रातील इनोव्हेटरसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध असतील. इतर इंडस्ट्री आणि इंडिव्हिज्युअल इन्व्हेंटर्ससुद्धा आमच्या सेवांचा लाभ घेऊ शकतात आणि त्यासाठीही साधारण बाजारात जो खर्च येतो त्यापेक्षा निश्चितच अतिशय कमी दरात ही सेवा उपलब्ध करून देणार आहोत आम्ही. हा सेल विप्रच्या मेन कॅम्पसमधल्या फार्मसी कॉलेजमध्ये आहे आणि ह्याचं उद्घाटन 28 फेब्रुवारी जो राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे त्या दिवशी प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि MKCLचे चीफ मेंटॉर श्रीयुत विवेक सावंत यांच्या हस्ते होतो आहे. उद्घाटनाचा मुख्य कार्यक्रम हा IMRTच्या ऑडिटोरियममध्ये सकाळी 11 वाजता होईल. तिथे सर्व नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी विनंती करते. धन्यवाद. विद्यार्थी रिसर्च करतात तरी आपल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत मोठ्या प्रमाणात तर त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्वायरमेंट्स असतात आणि आमच्या विद्यार्थ्यांना फंडिंग होतं. तर आमच्या विद्यार्थ्यांच्या ज्या कल्पना आहेत रिसर्चच्या संदर्भामध्ये त्या आणि इंडस्ट्रीला जी आवश्यकता आहे याचं जर एक सांगड घातली गेली तर इंडस्ट्रीला हवा असणारा रिसर्च आमच्याकडे करता येईल आणि आमच्या विद्यार्थ्यांना त्याच्यातून काही फंडिंग पण मिळू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ आमचा एक विद्यार्थी जो प्राध्यापक पण आहे बॅटरीच्या संदर्भामध्ये त्याची कन्सेप्ट इतकी भारी आहे की आता आपल्याकडे जी आपण मोबाईलमध्ये बॅटरी वापरतो त्याला एका विशिष्ट वनस्पतीचं ऑइल जर काढलं आणि त्याचं लेअरिंग जर केलं तर त्याचं हिटिंग प्रमाण जे आहे ते प्रचंड कमी होतं. त्याचा हायपोथेसिस असं आहे की अशा प्रकारचे लिथियम बॅटऱ्या तर गाड्यांमध्ये आपण वापरू शकतो. तर गाड्यांची कपॅसिटी जी आहे जे आता आपण 450-500 किलोमीटरपर्यंत इलेक्ट्रिक व्हेकलचा विचार करतोय तर ते 2000 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतील आणि कमी जागेमध्ये ते होऊ शकतील. पण त्याच्यासाठी रिसर्च करायला फंडिंगचा प्रश्न आहे. तर अशा माध्यमामधून जर आम्हाला फंडिंग मिळालं तर आमच्या विद्यार्थ्यांनाही काम करता येईल आणि इंडस्ट्रीला पण त्याचा फायदा. तर हे कोऑर्डिनेशन करणे हा पण आपला त्याचा फायदा. स्टार न्यूजसाठी अदिती पेंढारीसह यतीन फडोळ, नाशिक.